देगलूर तालुक्यातील सिरसमुद्र या गावाच्या महिला सरपंचाने विकास कामातून गावाचा कायापालट केला आहे। शासनाच्या विविध योजनांचा गावकऱ्यांना कसा लाभ होईल यासाठी प्रयत्नशील असलेल्या महिला सरपंच सौ रुक्मिणी आनंदराव राजुरे यांनी शासन दरबारी सक्रिय राहिल्याने सध्या या सरपंच महिलेची सर्वत्र चर्चा होत आहे। सरपंच महिला सौ रुक्मिणी राजुरे यांनी व्यसनमुक्त गाव केल्याने गावातील व्यसनमुक्त नागरिकांचा ग्रामपंचायतीच्या वतीने 26 जानेवारी रोजी सत्कारही करण्यात आला। सामाजिक शैक्षणिक क्षेत्रात पुढाकार घेत सरपंच महिलेने स्वखर्चातून जिल्हा परिषद शाळेला रोषणाईसाठी LED ही बसवल्याचे गावकरी सांगत आहेत। जिल्हाभरातील अनेक गावागावात जलजीवन मिशनची कामे अर्धवट आहेत, तर काही गावात खोटी नाटी कामे दाखवून ही योजना घशात घालण्यात आल्याचे चित्र आहे। परंतु देगलूर तालुक्यातील शेवटच्या टोकाला असलेल्या सिरसमुद्र या गावात जलजीवन मिशनचे काम पूर्ण झाले आहे। गावाच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मार्गी लागल्याने गावकरी आनंद व्यक्त करत आहेत। सरपंच महिला सौ रुक्मिणी राजुरे यांचे पती आनंद राजुरे या दोघांनी गाव विकासासाठी सक्रिय कार्यरत असलेल्या सिरसमुद्र हे गाव देखणे होत असल्याचे बोलले जात आहे। आपुलकी व जिव्हाळ्याचे नाते अबाधित राहावे, सणावाराला गावातील महिला एकत्र यावे याकरिता दिनांक 4 फेब्रुवारी रोजी गावात हळदी कुंकवाच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते। या कार्यक्रमासाठी सिरसमुद्र ग्रामपंचायतीच्या ग्रामसेविका सुलोचना शेंडगे, आरोग्य विभागाच्या सिस्टर सविता राळे, श्यामाताई लाळेकर, मंगलाबाई आराळे, शीलाताई सुवर्णकार, चंपाताई खिरे, महानंदा राजुरे, मन्याबाई क्षीरसागर आदी महिला उपस्थित होत्या। राजकीय व सामाजिक क्षेत्रातील एक सच्चा कार्यकर्ता म्हणून आनंद राजुरे यांची व त्यांच्या कामाची ओळख आहे। राष्ट्रीय समाज पक्षाच्या जिल्हाध्यक्षपदी त्यांची नुकतीच नियुक्ती करण्यात आली होती। गाव विकासाचा पहिला टप्पा पूर्ण करून आता आनंद राजुरे हे आगामी जिल्हा परिषदेच्या निवडणुकीसाठी मैदानात उतरत असल्याचेही बोलले जात आहे।
माझं नाव आहे रुक्मिणी आनंदराव राजुरे। मी सिरसमुद्र गावची सरपंच आहे, महिला सरपंच आहे। माझ्या गावामध्ये सीसी रस्ते, पेवर, नाल्या, रोड आणि पांदन रस्ते पण पूर्ण झालेले आहेत आणि जलजीवनचं काम पण पूर्ण झालेलं आहे। काम करते वेळेस खूपच 1 वर्ष लागलं तरी पण आम्ही ते काम सोडलं नाही, ते काम पूर्ण केलं। अजून नंतर बरेच अडचणी आले तरी पण आम्ही ते पूर्ण करायचं हे केलं। महिला असलं तरी आमच्या गावात पूर्ण मला सहकार्य करतात सगळेजण। सगळ्याच्या सहकार्यामुळेच आमचं काम लवकर झालेलं आहे आमच्या गावामध्ये। दुसऱ्यांच्या गावामध्ये अजून एकही काम झालेलं नाही, अर्धवट काम आहे पूर्ण टाकींचं। त्यातल्या त्यात देगलूर तालुक्यामधील जलजीवनचं जी कामं आहेत ती तुमच्या गावामध्ये पाण्याच्या टाकीचं काम पूर्ण झालेलं आहे। हो। तर सध्या तुमच्या गावाची चर्चा आहे आणि 1 नंबरवर तुमचं गाव म्हणून बोललं जात आहे, तर त्याबद्दल काय सांगायचं? आमच्या गावात सगळ्याच्या सहकार्यामुळं आणि आमच्या ह्याच्यामुळं सगळं टाकी लवकर झालेली आहे आणि बाकी इतर विकासाचीही कामं झालेली आहेत। इतर गावातील सगळे इतर विकासाची कामं केलो, बरेच खूप काही कामं केलो आता। तुमच्या गावामध्ये सरपंच ग्रामसेवक महिला आहेत। हो आहे। एकंदरीत असं बोललं जातं की ग्रामसेवक महिला असल्या तरी यांनी दररोज या गावाची भेट देतात आणि गावातल्या लोकांचे प्रश्न सोडवतात। आमचे महिला ग्रामसेवक असलं तरी त्यांनी दररोज येतात, काही काम असलं तरी तेव्हा या म्हणलं तेव्हा येतात। अरे पूर्ण काम करतात कोणतंही, असं काही नाही की जेंट्सच करू शकतात, लेडीज पण करू शकतात। महिला सरपंच बी आहे, ग्रामसेवक बी आहे, तरी पण आम्ही आमच्या गावामध्ये सगळे कामं विकसित कामं केलो आहोत। टाकीचं काम झालं, रोड झाले, नाल्या झाले। आमच्या गावात कुठेही असं जागा नाही की नाली नाही, रोड नाही, असं ठिकाण कोणताही नाही। सगळे काम पूर्ण केलं आहे। 23-24 या कालावधीत ग्रामपंचायततर्फे सीसी रस्ता, पेवर ब्लॉक, सिंचन विहिरी, घरकुल आणि जलजीवन मिशन अंतर्गत पाण्याची टाकी, पाईपलाईन इत्यादी कामे ग्रामपंचायत, नाली इत्यादी कामे ग्रामपंचायततर्फे करण्यात आलेली आहे। महिला सरपंच आणि महिला ग्रामसेवक असताना त्या दोन्ही महिलांना काही गावातल्या अडचणी आलेल्या आहेत का? अडचणी तसे काही आले नाहीत। गाव चांगलं असल्यामुळे, सर्वांनी एकोपा दाखवल्यामुळे गावात विकासाची गंगा वाहण्यात आली आहे।